रोजच्या जेवणात तेच खाऊन कंटाळा आलाय? चला तर मग आज बनवूया गावरान चवीचा शेवग्याचा रस्सा. शेंगा सर्वप्रथम स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन थोड्याशा पाण्यात मीठ आणि शेंगा ॲड करून थोडीशी 5 मिनिटं शिजू द्यायची आहेत. नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार शेंगदाणे, लसूण, आलं, भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची. फोडणीसाठी तेलामध्ये जिरं आणि कांदा सोबत कढीपत्ता व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की त्यात टोमॅटो ॲड करायचा आहे. सोबत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला ॲड करून मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. तेलात मसाले चांगले भाजले की जे आपण वाटण बनवलेलं ते यात ॲड करूया आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सोबत चवीनुसार मीठ ॲड करा. सोबत वरून मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. इथे एक मी बारीक चिरलेला बटाटासुद्धा ॲड करते आहे. बटाटा ग्रेव्हीमध्ये प्रॉपर शिजू द्या आणि त्याच्यानंतर इथे हे मी शेवग्याच्या शेंगासुद्धा रसामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर 5 मिनटं त्यांना चांगली उकळी आली की वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि ही रस्सा भाजी तुम्ही भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.